ऐकून घ्या. बघा, तुम्ही गोंधळ केला तर मी काय बोलतोय ते तुम्हाला समजणार नाही आणि तुमचं काय मला समजणार नाही. तुम्ही ज्या अवस्थेमध्ये होता त्याच अवस्थेमध्ये 10-12 वर्षामध्ये पूर्वी आम्ही होतो. त्याच प्रोसेसमधून आलोय, त्याच ऍडमिनिस्ट्रेशन मधून आलोय. तर तुम्ही थोडासा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये ही काही कुठल्या सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनची परीक्षा नाही, ऑनरेबल हायकोर्टच्या मार्फत होणारी परीक्षा आहे. याच्यामध्ये जे डिसिजन घेत असतात ते हायकोर्टची कमिटी घेत असते. आता याच्यामध्ये जे आपले जे प्रतिनिधी गेले होते त्यांनाही हा मुद्दा सांगितला होता ऑनरेबल पीडीजे सरांनी, आणि तो मुद्दा मी तुम्हाला तोच मुद्दा रिट्रेट करणार आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की आपण आहे ना थोडंसं लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला हक्क आहे, अधिकार आहे, बरोबर आहे. सकाळपासून तुम्ही सर्वजण बसलेला आहे, सर्व प्रशासन इथंच आहे, परंतु जोही काही मुद्दा आहे त्याला म्हणजे विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड, विदिन 1 आवर, विदिन 2 आवर काही गोष्टी होत नसतात. त्याला प्रोसिजर्स आहे. आणि याच्यामध्ये आपण जर समजा हा मुद्दा लावूनच धरला आणि वेटीसच धरण्याचा प्रयत्न केला तर ते मला वाटतं योग्य होणार नाही. आपण हे समजलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट ग्रीव्हन्स एकदा मांडल्यानंतर त्याला काहीतरी वेळ दिला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्या मनाप्रमाणे नाही समजा डिसिजन झाला, आपण डिसिजन येण्याच्या अगोदर जर आपला काही एखादा ॲड्रेस किंवा ग्रीव्हन्स पुढे परत मांडत राहिला तर मला वाटतं ते जे आहे ते मी वाचून दाखवतो. तुमच्या तक्रारी मान्य उच्च न्यायालयाकडे कळवण्यात आलेल्या आहेत आणि मान्य उच्च न्यायालय यावर निर्णय घेईल आणि तो निर्णय उमेदवारांना कळवण्यात येईल. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की निर्णय जो येईल तो तुम्हाला कळवण्यात येईल, पण तो निर्णय येण्याच्या अगोदरच जर आपण आपली भूमिका मांडली तर ते योग्य होणार नाही. आमची पोलीस प्रशासन म्हणून विनंती एवढीच आहे आपल्याला की आपण स्टुडंट हे सर्वांनी आम्ही फेस केलेलं आहे, तर आपण थोडासा संयम बाळगावा आणि निर्णय आल्यानंतर जे काय तुमचं म्हणणं आहे तुम्ही मांडू शकता. यू आर फ्री. लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे आपल्याला, परंतु त्याच्या अगोदर जर आपण या सगळ्या गोष्टी करू नये असं मला वाटतं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद. झाले मुलांना कीबोर्ड खराब आले. मी स्वतः ऍप्लिकेशन दिलं की मला प्रॉब्लेम आले. इवन माझा पॅसेज पूर्ण होऊन तेथे एरर दाखवला, पूर्ण रेड पॅसेज दाखवला. 28 चुका असताना माझा पूर्णपणे 0 मार्क्स दाखवले गेले आणि अर्ध्या मुलांना मार्क दाखवले गेले, अर्ध्या मुलांचे दिसलेच नाही. त्यानंतर लॉग इन एका इथे जर 10 मुलं बसले, एकाने लॉग इन केलं तर प्रत्येकाचा टायमर कसं काय सुरू झाला? जर मी लॉग इन केलंच नव्हतं तर माझं त्याच्यानंतर टायमिंग सुरू व्हायला पाहिजे. त्यांनी त्यांचं टायमिंग सगळ्यांच्या सोबत, एका मुलाने जरी लॉग इन केलं तर तो सगळ्यांचं सुरू होऊन गेला. त्यानंतर कीबोर्ड तर खराब आले, बटन एकदा दाबून राहिलं की तो तसाच, बाकीचं तुम्ही पॅसेज टाईप करा, काही नाही करा. आमचे कीबोर्ड आम्हाला अलाउ नाही केले जेव्हा त्यांना रिक्वेस्ट केलं गेलं. मी सगळ्या मुलांचं बोलते, हा माझ्या एकटीचा प्रॉब्लेम नाही सांगत. त्यानंतर प्रिंट आउट जेव्हा आली आहे तर माझं 2 पेजचं पॅसेज झालं असताना माझा एकच पॅसेज दाखवला, तो पण अर्धवट. मी सही नाही केली, त्यांनी मला सहीसाठी फोर्स केला. माझा पॅसेज पूर्ण झाला. मी एवढा वेळ सकाळी पहिल्या शिफ्ट पासून आतापर्यंत टील तिथे होती. त्यांना मी ऍप्लिकेशन दिलं, कुणीही मला रिसिव्ह द्यायला तयार. थोडं समोर सर. हायकोर्टवाल्या एम्प्लॉईंना म्हटले की तुम्ही सही द्या, रिसिव्ह मागे सरका थोडं, इकडे वरती आणि मॅनेजमेंट मागे सरका थोडं. इथेच थोडं जागा. सर्व्हर डाऊन झाले, कीबोर्ड काम करत नव्हते, स्क्रीन काम करत नव्हते, लॉग इन होत नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्या मुलांना फेल करण्यात आलं आणि आता सेकंड आणि थर्ड शिफ्ट बाकी असताना पेपर लीक झालाय. हा पेपर या सरकारकडून एकही परीक्षा घेतल्या जात नाहीये, एकही नाही. पहिला पेपर नाहीये. जिथं परीक्षा होतीये तिथं पेपर लीक होत आहेत, सर्व्हर डाऊन होत आहेत, कीबोर्ड काम नाही करत आहे.